अजितदादा पवार यांचं ज्या विमानामध्ये क्रॅश झालं ती विमान कंपनी होती VSR प्रायव्हेट लिमिटेड. हीच VSR प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला युरोपियन युनियन म्हणजे युरोपियन देशामध्ये बंदी आहे. परंतु भारताने ह्या कंपनीला परवानगी कशी दिली होती भारतामध्ये विमान सेवा उड्डाण करण्याची, आणि त्याच परवानगीची किंमत खूप मोठी महाराष्ट्राला चुकवावी लागली आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे प्राण जाऊन आणि एक प्रकारे महाराष्ट्राचं खूप मोठं असं नुकसान झालं आहे, जे कधीही भरू निघू शकणार नाही असं हे नुकसान आहे. त्यामुळे या VSR प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे या कंपनीवर तुरंत कारवाई झालीच पाहिजे. यांची जी सेवा आहे ती दर्जाहीन सेवा आहे, आणि यांचे जे कर्मचारी आहेत, जे पायलट होते, त्यांचा जरी इतिहास जरी पाहिला तर आपल्याला माहिती येत आहे की जे पायलट उड्डाण करत होते अजित पवार यांच्या विमानाचं, ते पायलट पूर्वी सस्पेंड झाले होते दारू पिल्यामुळे. त्यामुळे अशी कंपनीला भारताचे नागरी व उड्डाण मंत्रालयाने परवानगी कशी दिली होती भारतामध्ये विमान सेवा चालू करण्याची, हाच इथं खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. काय वाटते तुम्हाला याबद्दल? कमेंट करा.